ही 2 दिवसावर अनंत चतुर्दशी येऊन ठेवलेली असताना आपण निर्माल्याचं काय करायचं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। निर्माल्यापासून आपण कंपोस्ट खत घरच्या घरी तयार करणार आहोत। आपण जर हे निर्माल्य नदी नाल्यांमध्ये टाकून दिलं तर नदी नाले प्रदूषित होतात। त्याऐवजी हा पर्याय आपण सर्वांनी वापरायचा आहे, जेणेकरून हे कंपोस्ट खत आपण घरच्या रोपट्यांना झाडांना टाकून त्यांच्यासाठी उत्तम खत बनवू शकतो। मग त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते अगोदर बघून घ्या सर्वजण। माती आपल्याला लागणार आहे, पाणी लागणार आहे, कोरडा कचरा आहे थोडासा पाचोळा, ओला कचरा, नारळाच्या शेंड्या आणि हे आपलं निर्माल्य बाप्पाजवळ आपण जे वाढलंय ना यामध्ये दुर्वा आहे, आघाडा केना आहे, फुलं आहेत, हार आहे, दोरा आहे आणि आपण जे जे काही पदार्थ किंवा वस्तू देवाला बाप्पाला वाहिलेत त्या सर्व आहेत तिथे। मग सर्वप्रथम काय करायचंय, कुंडी घ्यायची। कुंडी जर प्लास्टिकची असेल तर त्याला छिद्र पाडलेलं हवं, जर मातीची असेल तर त्याला नाही भोक नसलं छिद्र नसलं तरी काय हरकत नाही। का असायला हवे छिद्र, कारण अतिरिक्त जर पाणी झालं तर ते झिरपून जायला हवं, हा त्यामागचा उद्देश आहे। मग आपण सुरुवात करूया कसं करावं कंपोस्ट खत आपल्या घरच्या घरी बाप्पाला वाहिलेल्या निर्माल्यापासून। सर्वात अगोदर आपण काय करायचं आहे लक्ष देऊन ऐका तुम्ही, कारण या वर्षी प्रत्येकाला मी हा उपक्रम देणार आहे की आपल्या घरी बाप्पाजवळ सार्वजनिक बाप्पा असेल किंवा घरगुती बाप्पा तुम्ही निर्माल्याचं काय केलं ते मी विचारणार आहे आणि कंपोस्ट खत बनवलं की नाही ते देखील विचारणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन ऐका। सुरुवात अगोदर हे नारळाच्या शेंड्या आपल्याकडे चातुर्मास मासात आपण बऱ्याचदा भरपूर नारळ फोडत असतो। या शेंड्या आपल्याला जवळ राखून अशा अगोदर खाली टाकायच्या आहेत। सर्वात अगोदर नारळाच्या शेंड्या अशा आपल्याला टाकायच्या आहेत खाली कुंडीमध्ये। त्यानंतर मी थोडीशी माती पसरवून घेणार आहे त्याच्यावर, कारण आपल्याला कुजवायचं आहे ना हे सगळं, त्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत। आणि कुजल्यानंतरच बॅक्टेरिया वाढतील तेव्हाच ते कंपोस्ट खत तयार होत असतो। त्याच्यासाठी हे प्रोसिजर आपले स्टेप बाय स्टेप सगळ्या करायला लागणार। यानंतर मी हे निर्माल्य आपलं बाप्पाजवळचं जे जे काय आहे त्यामध्ये बघू शकता तुम्ही दुर्वा पण आहे, आपण वस्त्रमाळ वाहिलेली ती सुद्धा आहे, आघाडा केना आहे, नागेलीचे पानं देखील आहेत। हे थोडे थोडे आपण आता इथे कुंडीमध्ये टाकणार आहोत। अशा प्रकारे हे मी हे देखील प्रेस करून घेते आणि यानंतर पुन्हा थोडीशी माती टाकते। यानंतर हा कोरडा कचरा आपण इथे घेतलेला आहे की नाही, पालापाचोळा काड्या ह्याचा कोरडा कचरा तो मी याच्यावर थोडासा पसरवून घेणार आहे। याला छान असं प्रेस करून घेते, पुन्हा मातीचा थर देते आणि आपल्या घरामध्ये आपण भाज्या हिरव्या भाज्या आई जेव्हा बनवते तेव्हा त्या भाज्यांचे देठ पानं असे ते पण साहित्य आपण ओला कचऱ्यासारखं आपण इथं टाकू शकतो। हे बघा इथं कणीस आहे ना, मक्याचं कणीस, त्याचे हे साल आहेत ते मी इथं टाकून घेते। आपल्या घरामध्ये भेंडी आई मेथी कोथिंबीर जे पण काही असतं भाज्याचे देठ ते सगळे आपण याच्यामध्ये टाकू शकतो। यानंतर पुन्हा निर्माल्य काही टाकते मी। यानंतर पुन्हा मातीचा एक थर टाकून घेऊया। कशामुळे हे करायचंय आपल्याला हे सगळं, कारण आत दाबल्यानंतरच ते कुजेल ना, आणि कुजेल तिथे बॅक्टेरिया तयार होईल आणि मग कंपोस्ट खत तयार होईल। त्याच्यामुळे आपल्याला ही सगळी प्रोसिजर करायलाच लागणार आहे। पुन्हा हा थोडासा कोरडा कचरा हा देखील टाकते। आपण विज्ञानात आणि भूगोलामध्ये ज्वालामुखी वगैरे शिकतो की नाही, की आणि कंपोस्ट खत कसं करायचं ह्या वस्तू आपण तिथं असं भरतो याच्यामध्ये। पुन्हा मातीचा थर मी टाकत आहे। भरपूर असं निर्माल्य आहे आपल्याकडे, हे निर्माल्य मी इथं पुन्हा असं टाकणार आहे। कदाचित आपल्याला कसं वाटतं की नको हे देवाला वाहिलेलं साहित्य आहे, आपण पायदळी जायला नको, मग आपण नदी नाल्यांमध्ये जाऊन टाकतो, पण नदी नाल्या प्रदूषित होतात, मग आपल्याला त्या इतर नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागतं। त्यापेक्षा आपण घरच्या घरी हे कंपोस्ट खत तयार करायला हवं। बघा पुन्हा मातीचा थर
सगळ्यांकडे गणपती बाप्पा आहेत की नाही? हा, त्याच्यानंतर दुर्गा देवी असतील. मग आपण सर्वांनीच कंपोस्ट खत असं घरच्या घरी तयार करायला शिकायचं आहे. अशा प्रकारे आपण हे सगळे थरावर थर तुम्ही बघितले की नाही आता कसे रचले. आता यावर मी थोडं पाणी टाकणार आहे. पाणी कशामुळे टाकायला लागणार आहे? कारण याच्याशिवाय ते कुजणार नाही आणि बॅक्टेरिया तयार होतील. पाणी टाकल्यानंतर हे कुजेल. आता हे टाकून दिल्यानंतर आपण 1-1.5 महिना याच्याकडे बघायचं नाही. समजले का? मग 1-1.5 महिन्यानंतर छान तुम्ही जेव्हा ते बघाल कंपोस्ट खत तयार झालेलं असेल आणि त्याचा सुगंध देखील छान येईल आणि नक्कीच मग आपल्या बागेतील घरातल्या झाडांना रोपांना आपण हे बाप्पाचा आशीर्वाद म्हणून आपण हे कंपोस्ट खत वापरू शकतो आणि एक छान इको फ्रेंडली प्रोजेक्ट आपण केला, एक सुंदर उपक्रम केला तर आपल्याला आनंद देखील होईल. अशा प्रकारे कंपोस्ट खत निर्मितीचं आज आपण प्रात्यक्षिक केलेलं आहे. समजलं तुम्हाला?